महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये पुन्हा एकदा आता नाना पटोले यांचं नाव समोर आलंय। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हेच पुढचे मुख्यमंत्री होतील। नागपुरातील आढावा बैठकीत काँग्रेस नेत्यानं दावा केला। नागपुरातील 6 जागा लढणार असल्याचाही दावा त्यांनी केला। काँग्रेस नेत्यांच्या दाव्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ। राष्ट्रवादी सुद्धा असं म्हणत नाहीये की आम्हाला जर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ। त्याच्यामुळे ज्या नेत्याच्या संदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं त्या नेत्याला अशी वक्तव्य अडचणीची ठरू शकतात। नाना पटोले अत्यंत संयमी नेते आहेत काँग्रेस पक्षात, निस्वार्थी नेते आहेत काँग्रेस पक्षात। ते पक्षाच्या विजयासाठी अथक परिश्रम करतात। त्याच्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना अडचणीत आणण्याचं काम करू नये। बघा, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हे स्वाभाविक आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय घेईल। महाराष्ट्राच्या जनतेला आता पश्चाताप होतो की भाजप आणि भाजपची सरकार जे आज महाराष्ट्र बसलेलं आहे आणि ते महाराष्ट्राची सगळी प्रतिमाच मलिन करण्याचं काम जे करतात आहेत, शिवद्रोही लोक आहेत। आणि त्याच्यामुळे हे विषय आमच्यासाठी महत्वाचे आहे। खाली चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असली त्याला फार काही आता तो विषय आमच्यासाठी आज महत्वाचा नाही। आम्ही आघाडी म्हणून आहोत, आघाडीचा निर्णय आघाडी म्हणून आम्ही घेऊ, तो योग्य वेळी घेऊ। आता आमचे उत्साही कार्यकर्ते असतात, निर्णय ठिकाणी निर्णय नाव येत असतात, त्यामुळे ते काही मान्यच नाही। कारण उत्साह कार्यकर्त्यांचा तो भाग आहे। शेवटी राजकारण हे महत्वाकांक्षेवर चालतं, त्या पद्धतीने त्यांची ती महत्वाकांक्षा असते। त्यामुळे आणि सगळ्यांकडे आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।